नमो अर्यन्तानं नमो सिद्धानं नमो अर्यानं नमो छायानं नमो लोय सवसाहुनं। जय बोलो देवादिनाथ भगवान की जय। जय बोलो प्रथमाचार्य शांतिसागर मुनि महाराज की जय। जय बोलो 108 विद्यासागर मुनि महाराज की जय। जय बोलो आज के संयम धर्म की जय। जय जिनेंद्र। आज पर्युषण पर्वातला 6वा दिवस। पहिल्या 5 दिवसामध्ये आपण जे 5 धर्म पाहिले त्यामध्ये उत्तम क्षमा, उत्तम मार्दव, उत्तम आर्जव, उत्तम शौच आणि उत्तम सत्य धर्माचा विचार केलेला आहे। आजचा 6वा दिवस आणि 6वा धर्म आहे संयम। संयम याची जीवनामध्ये नितांत आवश्यकता असते आणि या उत्तम संयमाबद्दल अनादिकालापासून जैन धर्मामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मते मांडण्याचं कार्य केलेलं आहे। जैन सणांचा जर विचार केला तर जैन धर्मामध्ये अष्टानिक पर्व, दशलक्षण महापर्व यासारखे सण अतिशय उत्साहाने साजरं करण्याचं कार्य केलं जातं। या सणांचा संबंध खेळण्याशी किंवा खाण्याशी नाही आहे। या सणांचा संबंध त्यागाशी आहे। हे पर्व भोगमय नसून त्यागमय आहे, म्हणून या पर्वाला महापर्व असं म्हणण्यात आलेलं आहे। या महापर्वामध्ये पूजन, पाठ, व्रत, नियम, उपवास याचे पालन संयमाने केले जाते। प्रत्येक धार्मिक पर्वाचे प्रयोजन आत्म्यामध्ये वितरागभावाची उत्पत्ती करणे हे आहे। या पर्वाचा संबंध विशेष रूपाने आत्मगुणांच्या आराधनेशी आहे, म्हणून या पर्वाला संयम व साधनेचे पर्व असे म्हणलेले आहे। पर्व अर्थात मंगल काल, अर्थात पवित्र समय। धर्माचा आधार आत्मा आहे। आत्मस्वरूपाच्या प्रीतिपूर्वक चारित्र्याची 10 प्रकाराने आराधना करणे म्हणजेच दशलक्षण धर्म होय। आत्म्यातील 10 प्रकारच्या सद्भावाच्या अर्थात गुणांच्या विकासाशी संबंधित असल्याने यास दशलक्षण महापर्व म्हटले जाते। आता जैन धर्म काय आहे आणि या धर्माची व्याप्ती काय सांगण्यात आलेली आहे, तर अनादी काळापासून प्रत्येक आत्म्यामध्येच उत्पन्न होणाऱ्या क्रोध, मान, माया, लोभ, असत्य, असंयम इत्यादी विकारामुळे, आत्म्यांच्या विकारामुळे व दुर्गुणामुळे दुःखी व अशांत राहिला आहे। या अशांतीला आणि दुःखाला मिटवण्याचा एकमेव उपाय किंवा मार्ग सांगितला आहे, तो म्हणजे आत्म आराधना होय। अर्थात उक्त पर्वाचा संबंध आत्म आराधनेशी आहे। प्रकार भेदाने क्षमादी 10 गुणांच्या आराधनेशी आहे। आता प्रकाराने उत्तम क्षमादी 10 गुणांच्या आराधनेशी जे 10 धर्म दर्शवण्यात आले ते खालील प्रमाणे आपण लक्षात घेतलेले आहेत, ज्यामध्ये क्षमा, उत्तम क्षमा, मार्दव, आर्जव, सत्य, शौच या धर्माचा आपण विचार केला आहे। त्याबरोबर पुढचे 5 धर्म जे आहेत ते संयम, तप, त्याग, अकिंचन्य आणि ब्रह्मचर्य होय। वास्तविक पाहता ही धर्माची 10 लक्षणे आहेत, ज्यांना संक्षेपामध्ये 10 धर्म हे म्हटलं गेलेलं आहे। प्रत्येक धर्मासोबत जोडलेला उत्तम शब्द सम्यक दर्शन आणि सम्यक ज्ञानाची अनिवार्यता सत्ता सूचित करतो। वस्तुतः चरित्रच साक्षात धर्म आहे। सम्यक दर्शन आणि सम्यक ज्ञान तर चारित्र्यरूपी वृक्षाच्या मुळ्यासारखे आहे। ज्याप्रमाणे मुळाशिवाय वृक्ष उभा राहू शकत नाही, फुलू शकत नाही, फलप्राप्ती देत नाही, त्याचप्रमाणे सम्यक दर्शन आणि सम्यक चारित्र्याशिवाय सत्तेची कल्पनाच केली जाऊ शकत नाही। जगामध्ये पुष्कळ लोक आत्मश्रद्धा आणि आत्मज्ञानाशिवाय केवळ बंधनाच्या भीतीमुळे स्वर्गमोक्षाचा मान प्रतिष्ठेच्या लोभाने क्रोधाधिक अशा चिंता किंचित कमी करतात। आज जगामध्ये केवळ म्हणजे मोक्षप्राप्तीच्या दृष्टिकोनातून कशाय कमी करण्याचा प्रयत्न केला जातो
मात्र उत्तम संयम धर्माच्या स्वरूपातून जर विचार केला तर या उत्तम संयम धर्माने उदात्त स्वरूपातून मानवाला मोक्षाचा मार्ग दाखवण्याचं कार्य केलं आहे। तर उत्तम संयम धर्म काय आहे? संयमनाला संयम म्हणतात। संयमन अर्थात प्रयोगास परपदार्थापासून वळवून आत्मसुख करणे, आत्मसन्मुख करणे, आपल्यामध्ये सीमित करणे, आपल्यामध्ये लावणे, स्वलीनतेचा निश्चय संयम आहे। अथवा 5 महाव्रताचे अर्थात 5 महाव्रताचे धारण करणे। आता हे 5 महाव्रते कुठले? तर अहिंसा आहे, सत्य आहे, औचर्य आहे, परिग्रह आणि ब्रह्मचर्य आहे। तसेच 5 समितींचे पालन करणे, ज्यामध्ये इर्या समिती, भाषा समिती, ईशना समिती, आदान निक्षेपण समिती आणि प्रतिष्ठापना समिती या 5 समितीचं पालन करणं, क्रोधादी कशाचा निग्रह करणे, मन, वचन, कायरूप 3 दंडांचा त्याग करणे आणि 5 इंद्रियांच्या विषयानं जिंकणे म्हणजे संयम मांडण्यात आलं आहे। आज जर या संयमाच्या बाबतीत उदाहरण द्यायचे ठरले तर जगभरातून अस्तित्वात आलेला कोविड-19 हा महाकाय रोग, आता या महारोगाने किंवा या कोविड-19ने जगभरातून लोकांना फार मोठ्या आपत्तीला सामोरं जाण्याचं कार्य करावं लागलं आहे। कोविड-19च्या प्रसारामुळे जगभरातील असंख्य लोक मृत्युमुखी पडलेले आहेत। परंतु आज जर विचार केला तर या मृत्यूला कमी करण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने जे काही नियम घातले, ज्या नियमांचं आपण पालन केलं, जो जगभरातील जनतेने संयम दाखवला, त्यामुळे मृत्यूचं प्रमाण बरंचसं कमी असल्याचं शासनामार्फत सांगण्यात आलेलं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संयमाच्या मुक्तीचं साक्षात कारण आहे दुःखापासून सुटण्याचा एकमात्र उपाय म्हणजे सम्यक दर्शन। सम्यक दर्शनासहित संयम अर्थात उत्तम संयमच आहे असं सांगण्यात आलं आहे। संयम धारण केल्याशिवाय तीर्थंकरांना सुद्धा मोक्ष प्राप्ती झालेली नाही असंही दर्शविण्यात आलेलं आहे। मग हा संयम सर्व मानवांना पाळणं किती गरजेचं आहे या ठिकाणी असं दर्शविण्यात आलेलं आहे। जिस बिन नहीं जिन राज सीजे, तू रोल्यो जग कीचे में, एक घरी मत विसरो करो मित, आयु जमम का बीच में। अर्थात निरंतर मरणाच्या आशंकेने ग्रासलेल्या मानवाला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, संयमाला एक घडी देखील विसरू नकोस, कारण हे सर्व जग संयमाविनाच या संसाराच्या चिखलामध्ये फसलेले आहे। संसार सागरातून पार करण्याचा केवळ एकमेव मार्ग म्हणजे संयम आहे। आज आपण पाहत आहोत जगभरातील लोक संयमाचे पालन न केल्यामुळे अनेक आपत्तींना सामोरं जात आहेत। जसं की परवा अतिवृष्टी झाली आणि काही ठिकाणी नद्यांना महापूर आला। काही व्यक्तींनी अशा पुरामधून मोटरसायकल घालण्याचा प्रयत्न केला किंवा 4 व्हीलर घालण्याचा प्रयत्न केला आणि त्यामधून त्या मोटरसायकल किंवा त्या कार्स वाहून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि व्यक्तींना मृत्यूला सामोरे जावं लागलं आहे केवळ संयमाचं पालन न केल्यामुळे। दुसरीकडे असं सांगण्यात आलं आहे की संयम गहुमन तेरे, भव भव के भजो अग तेरे, सुरग नरक पशु गती में नाही, अलस हरण करण सुख ठाई। येथे मनाला संबोधन करत असताना म्हटले आहे, हे मना उत्तम संयमाला धारण कर, यामुळे तुझ्या भवभवाची बांधलेली पापे गळून पडतील, नाश पावतील। हा संयम स्वर्गामध्ये व नरकामध्ये तर नाहीच, परंतु हा संयम केवळ मनुष्यभावातच आहे। संयम आजच्या संयम धर्माचे 2 प्रकार सांगण्यात आले, एक तर प्राणी संयम आणि दुसरा म्हणजे इंद्रिय संयम। आता प्राणी संयम म्हणजे काय की षटकाय जीवांच्या घाताला व घातांच्या परिणामांच्या त्यागाला प्राणी संयम असं म्हटलेलं आहे। आज आपण पाहत आहोत की जगभरातून एकमेव आपला धर्म आहे की ज्या धर्माने अहिंसेच्या मार्गाचं आचरण केलेलं आहे, पालन केलेलं आहे। परंतु या मुक्या प्राण्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक लोक त्यांची शिकार करण्याच्या दृष्टिकोनातून सरसावलेले पाहायला मिळतात। या प्राण्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा
हिंसा न करता त्यांचं चांगल्या प्रकारे पालन करणं, संगोपन करणं हे तितकंच आजच्या जगामध्ये आवश्यक आहे, आजच्या युगामध्ये आवश्यक आहे. दुसरा जो धर्म आहे तो म्हणजे इंद्रिय संयम. या इंद्रिय संयमाच्या बाबतीमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, पंचेंद्रिय व मनाच्या विषयाच्या त्यागाला इंद्रिय संयम मानण्यात आलेला आहे. आता पंचेंद्रिय कोणते आहेत? स्पर्शेंद्रिय, रसेंद्रिय, घाणेंद्रिय, चक्षुंद्रिय आणि कर्णेंद्रिय. अर्थात स्पर्श, रस, गंध, वर्ण आणि कर्ण ऐकणे. मानवाला आपण पाहतो की सगळ्यात चांगल्या गोष्टी हव्या असतात. स्पर्श सुद्धा सुखद हवा असतो. आपण पाहतो की उन्हाळ्यामध्ये उकडतं म्हणून आपण पंख्याचा किंवा एसीचा वापर करतो. थंड हवा लागल्यानंतर मनाला शांतता लाभते. दुसरीकडे उन्हाळा जर असेल तर त्यावेळेस आपण पंख्याचा जसा वापर करतो तसा हिवाळ्यामध्ये, सर्दीमध्ये आपण गरम कपड्यांचा वापर करतो. दुसरीकडे रस, जीभ ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि जिभेला चांगल्याच पदार्थाचं सेवन करावं असं वाटतं, म्हणून आपण जास्तीत जास्त चांगल्या पदार्थाचं सेवन करण्याचा विचार करतो. तिसरी गोष्ट, गंध कसा पाहिजे? गंध सुद्धा चांगला पाहिजे, सुवास चांगला हवा. या दृष्टिकोनातून आपण चांगल्या सुगंधांचा वापर करतो. डोळ्याने चांगलंच पाहावंसं वाटतं, मग ती घटना असेल, परमेश्वराचं दर्शन असेल, भगवंताचं दर्शन असेल किंवा निसर्ग असेल, हे सगळं डोळ्याने चांगलंच पाहावंसं वाटतं आणि कानाने सुद्धा चांगलं ऐकावंसं वाटतं. एकूण काय, तर या पंचेंद्रियाच्या माध्यमातून आपण इंद्रिय सुखाचा भोग घेण्याचं कार्य करत असतो. आता या इंद्रियावरती खऱ्या अर्थाने संयम मिळवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. जोपर्यंत इंद्रियावरती आपण संयम मिळवणार नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपणाला मोक्षप्राप्ती मिळणार नाही. म्हणून पाचही इंद्रियाचा संयम छोट्या छोट्या नियमाचं पालन करून सुद्धा आपल्याला करता येतो. आजच प्रमाण सागर महाराजांनी ही गोष्ट नमूद केली की नियमाचं पालन करणं हे जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे. जसं एखादा मोटरसायकलवाला मोटर वेगाने चालवत असेल, पुढे स्पीड ब्रेकर असेल, याची त्याला कल्पना आली नाही तर त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असते. तेव्हा त्या ठिकाणी वेगाला नियंत्रित करणं हे तितकंच महत्त्वाचं ठरतं. जीवनामध्ये नियम असतील तर त्या जीवनाला खऱ्या अर्थाने अर्थ असतो आणि या अर्थामुळेच खऱ्या अर्थाने सुखप्राप्ती देखील होऊ शकते. म्हणून जीवनामध्ये छोट्या छोट्या नियमांचं पालन करणं, संयमाचं पालन करणं हे तितकंच आवश्यक आहे. आता विशेषतः रसाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर आज मानवाला जगामध्ये अनेक रोगांनी ग्रासलेला आहे. काही लोकांना मधुमेह झालेला आहे, काही लोकांना कॅन्सर झालेला आहे, काही लोकांना रक्तदाब आहे आणि या स्वरूपातून डॉक्टर अनेक उपाय त्यांना सांगण्याचं काम करतात की तुम्ही अमक्या वस्तूंचं सेवन करू नका, अमके पदार्थ खाऊ नका. तरी परंतु व्यक्ती जो रुग्ण असतो तो रुग्ण हा आपल्या जीवेवरती संयम पाळू शकत नाही आणि त्यामुळे त्यांना अनेक परिणामांना सामोरं जावं लागतं. म्हणून जरी समजा रसेंद्रियाच्या स्वरूपातून क्षणभर सुख मिळत असेल तरी त्याचे अनिष्ट परिणाम लक्षात घेऊन मानवाने त्यावरती सुद्धा संयम पाळणं, त्या रुग्णाने संयम पाळणं तितकंच आवश्यक असतं. एकंदरीत जर विचार केला तर संयम धर्म काय म्हणतो? संयम धर्म धारण करण्यामुळे आत्म्याचं हित होतं. हा धर्म धारण करणाऱ्या पुरुषाची इहलोकी चोहीकडे पूज्यता होते. संयमाचं पालन करणारा व्यक्ती आपण पाहतो की त्याचा लौकिक जगभरात वाढत जातो, समाजामध्ये प्रतिष्ठा लाभते, लोक त्याला चांगलं म्हणायला लागतात. परंतु आज आपण पाहतो की बरेचसे लोक या संयमाचं पालन न करणारे आहेत. त्यांच्या हातून संयमाचं पालन होत नसल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं आणि या समस्यापासून जर त्यांना मुक्त व्हायचं असेल, अशुभ कार्याचा बंधापासून जर दूर व्हायचं असेल तर त्यांनी नेहमी संयमाचं पालन करावं. उत्तम संयम धर्म की जय.